गुड मॉर्निंग, वेलकम टू द मिनी ब्लॉग. गोव्यावरून आल्यावर नेक्स्ट डे होता शनिवार आणि आम्ही निघालो होतो मारुतीच्या देवळात जायला. आणि माघ महिना असल्यामुळे मारुतीच्या देवळाच्या बाहेरही गणपती बाप्पा बसवले होते. आणि देवळात गेल्यावर या बोक्याला लागली होती भूक आणि दही साखर देवळात आलंच होतं तर याला दही साखर खायचं होतं. म्हणून सकाळी सकाळी या बोक्याने घेतलं दही साखर. आणि युवांच्या शाळेच्या काही मॅडम आणि लहान मुलं अथर्व शिष्य बोलण्यासाठी आल्याच होत्या, तर युवांशलाही त्यांच्या मॅडम तिथे घेऊन गेल्या. त्यानंतर थोड्या वेळाने आम्ही घरी येऊन बॅग भरून निघालो होतो पुण्याला जायला. गोव्याला जाताना ट्रॉली बॅग नेली होती आणि आता हँडबॅग नेतोय म्हणून या पोराला खूप रडू येत होतं, कारण त्याला ट्रॉली बॅगच घेऊन जायची होती. त्याला कसं बसं समजून आम्ही लागलो हसत हसत प्रवासाला. पण हा प्रवास काय जास्त वेळ हसत आणि आनंदात होणारच नाही, कारण हे बाप बेटे त्यांच्या नेहमीच्या ठिकाणावर चणेमणे घेण्यासाठी थांबले होते. आणि अचानक गाडी स्टार्ट करायला घेतली तर गाडी स्टार्टच होत नव्हती, कारण गाडीची पूर्ण बॅटरी उतरली होती. आणि नशिबाने समोर गॅरेज होतं, तिथे जाऊन ते जे काही रिपेअरिंगचं काम होतं ते सगळं काम करून घेतलं. पण प्रॉब्लेम्स एवढ्यावर थांबणारच नव्हते. आम्हाला कर्जत पासूनच जे ट्रॅफिक लागत होतं ते पुण्याला जाईपर्यंत आम्ही ट्रॅफिक मध्येच होतो. नशिबाने पुढे एक ॲम्ब्युलन्स आली, त्यामुळे तिच्या मागे पटापटा रस्ता काढत काढत आम्ही पुढे तरी गेलो. बसून बसून हातपाय जाम झाले होते, त्यामुळे एक स्टॉप आम्ही लोणावळ्यामध्ये घेतला. काहीतरी खावं प्यावं आणि हातपाय मोकळे व्हावे म्हणून थांबलो, तर तिथे फक्त चहाच मिळाला. ऑलमोस्ट 10 वाजून गेलेले होते. त्यानंतर पुढे गेल्यावर नशिबाने आम्हाला एक वडापाव तरी खायला मिळाला. तिथे आम्ही वडापाव खाऊन घेतला आणि घरी गेल्या गेल्या जे ताणून झोपलो ते डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळीच उठलो. असाच होता आजचा छोटासा मिनी व्लॉग. भेटू त्या नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.